जय जिजाऊ मित्रांनो, आज व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे भाजपची काही पिलावळं यासाठी म्हणतोय की प्रवीण दरेकर नावाचा एक भाडकाऊ व्यक्ती आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करत बोंबलत आहे की त्याला सांगणं एवढंच आहे बाळा की तू सूर्यावर थुंकला म्हणजे सूर्यावर ती थुंकी जाणार नाही, तुझ्या तोंडावरतीच पडणार आहे. तू लक्षात ठेव की तू मनोज जरांगे पाटील यांच्या नादाला लागू नको, कारण त्यांचं उद्देश आमदारकी खासदारकी हे बिलकुल नाही. मनोज जरांगे पाटलांना एखादी खासदारकी नको आहे, आमदारकी नको आहे, ना मंत्रिपद नको आहे. मनोज जरांगे पाटील साहेबांना फक्त मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हवं आहे. तुझ्यासारख्या कावळ्या कुत्र्यांना फक्त एखादी आमदारकी एखादी खासदारकी हे त्यांचं स्वप्न आहे आणि तुमचं ते उद्देश आहे. आजपर्यंत जेवढी लोक भुकलेत त्या सगळ्या लोकांना टोकळा टाकल्यानंतर ती लोक गबसलेत. उदाहरणामध्ये घ्यायचं असेल तर असे बरेच लोक आहेत जी भुकले आणि आमदारकी मिळाली आणि गबसले. परंतु जरांगे पाटील साहेबांची महत्त्वाकांक्षा ही आमदारकी नाही, खासदारकी नाही, नंतर तुझ्यासारखे हजारो लोक त्यांच्या आजूबाजूला फिरत असतात. परंतु त्यांना त्या गोष्टीची काही घेणं देणं नाही. त्यांचा एकमेव उद्देश आहे की जो कुणबी मराठा आहे त्या मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं आणि सरसकट सगळे सोयरेचा कायदा लागू करून मराठा समाज हा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा. कारण मराठा हा ऑलरेडी कुणबी आहे आणि ओबीसीमध्ये ऑलरेडी आहे. ओबीसी ही कोणाची जागीरदारी नाही, ओबीसी हा प्रवर्ग आहे. त्या प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश व्हावा यासाठी जरांगे पाटील साहेबांच्या पाठीमागं सकल मराठा समाज अख्खा पूर्ण महाराष्ट्रातला खंबीरपणे उभा आहे. कारण काही गद्दार लोक जरी फुटले असतील तरी मराठ्यांचे नेते पळून गेले असले तरी मराठ्यांची जनता ही आजही मनोज जरांगे पाटील साहेब यांच्यासोबत आहे. त्यामुळं जरांगे पाटलावर बोलण्याच्या अगोदर आपण आपली लायकी तपासावी. कारण बिस्किट टाकल्यासारखं आपल्या पुढं टाकल्यामुळं एमएनसी दिल्यामुळं आपण भुकत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये लोकसभेतून तुम्ही शिकून घ्या. कारण आम्ही कुणाला सपोर्ट केलेला नाही, आम्हाला फक्त पाटील साहेबांनी पाडा म्हणून सांगितले तर आम्ही असं पाडलं की तुमच्या 5 पिढ्यासुद्धा उभं राहणार नाहीत असं पाडलेलं आहे. मित्रांनो, आता येणारी विधानसभा गप गुमान राहावा, जेणेकरून जरांगे पाटलांचा अध्यादेश पारित करा. जरांगे पाटलांनी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश पारित करून आम्हाला सत्तेशी काही घेणं देणं नाही. आम्ही तुम्हालासुद्धा खांद्यावर उचलू, पण जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी पूर्ण झाल्याच्या नंतर आम्हाला ना छक्क्याशी घेणं देणं नाही, ना पंजाशी घेणं देणं नाही, ना कमळाबाईशी घेणं देणं नाही. आम्हाला कोणाशीच घेणं देणं नाही. आमची बांधिलकी ही सर्वसामान्य नागरिकांशी आहे, सर्वसामान्य मराठा समाजातल्या अगदी आणि इथं मुळात वाद हा कुणा जातीशी विषय नाही किंवा कुणा धर्माविषयी नाही. इथं वाद जो आहे तो श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा यांच्यामधला वाद आहे. त्यामुळं इतर लोकांनी यामध्ये नाक खुपसण्याचं काम करू नये. जर असंच वारंवार नाक खुपसण्याचं काम केलं तर वेळीच योग्य पद्धतीनं उत्तर दिले जाईल. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे.